जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। युक्रेनच्या स्पेशल फोर्सेस युनिटच्या सदस्यांनी मारियुपोल रहिवाशांना रशियाकडून हल्ला झाल्यास त्यांना स्वसंरक्षण शिकवण्यासाठी लष्करी प्रशिक्षण दिलं। युक्रेनच्या नॅशनल गार्डचा एक भाग असलेल्या बटालियननं रहिवाशांना बंदूक पकडणं, दारुगोळा लोड करणं आणि आपल्या लक्ष्यावरती नेम धरण्याचं प्रशिक्षण दिलं, कारण रशियानं युक्रेनच्या सीमेवर 1 लाखहून अधिक सैन्य तैनात केलंय। लिथुआनियाकडून नवी लष्करी मदत रविवारी कीवमध्ये दाखल झाली। युक्रेनचे संरक्षण मंत्री अलेक्सी रेझनिकोव्ह यांनी ट्विटरवरून स्टिंगर क्षेपणास्त्राच्या वितरणाबद्दल लिथुआनियन सरकारचे आभार मानले आणि रशियानं देशावरती आक्रमण करण्याचा आपला इरादा नाकारलेला आहे, परंतु युक्रेनियन सीमेजवळ 1 लाखाहून अधिक सैन्य जमा केलेलं आहे आणि रशियाच्या बेलारूसमध्ये सरावासाठी सैन्य देखील पाठवलेलं आहे। सुदानच्या सार्वभौम परिषदेचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान यांनी सुदानमधील राजकीय समस्यांवरती चर्चा करण्यासाठी रविवारी खार्तूममध्ये आफ्रिकन युनियन कमिशनचे अध्यक्ष मौसा फकी यांची भेट घेतली। सुदानचे इंटरनॅशनल रिलेशन एक्सपर्ट डॉक्टर अल रशीद इब्राहिम म्हणाले की कोणताही करार किंवा पुढाकार आफ्रिकेतील स्थिरता धोरणास समर्थन देईल आणि देशाच्या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये फकी विरोधी पक्षांची सुद्धा भेट घेऊन त्यांचेही विचार ऐकून घेतील। पाश्चात्य गुप्तचर अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की युक्रेनवरती रशियन आक्रमणाची वेळ आता अधिकाधिक जवळ येतेय। वाढता तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याच्या प्रयत्नात जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स या आठवड्यात युक्रेन आणि रशियाला जात आहेत। जर्मनीसह इतर काही देशांनी आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर युक्रेन सोडण्याचं आवाहन केलंय आणि सोमवारी कीव आणि मंगळवारी मॉस्को या ठिकाणी युक्रेनियन आणि रशियन अध्यक्षांच्या भेटीसाठी चान्सलर म्हणून त्यांच्या पहिल्या भेटीपूर्वी स्कोल्स यांनी रशियाला इशारा दिला। एक पुराणमतवादी राजकारणी फ्रान्सची पहिली महिला नेता बनू पाहते। त्यांच्या भल्या मोठ्या रॅलीमुळे आतापर्यंतच्या प्रचारात त्यांचं राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे। 10 एप्रिल रोजी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीपासून वॅलरी पॅक्रसे गेल्या वर्षी फ्रेंच कन्झर्वेटिव्हच्या पहिल्या महिला अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या आणि तरीही त्यांना या निवडणुकीत उतरण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। अफगाणिस्तानातील लोकांकडून पैसे जप्त करणं हा अन्यायकारक आणि अफगाणी लोकांवरती अत्याचार आहे, असं माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई म्हणाले। त्यांनी अमेरिकेला त्यांच्या देशांची मालमत्ता परत करण्याची विनंती केली आहे। युनायटेड स्टेट्सनं ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून आपलं सैन्य बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची 9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मालमत्ता गोठवली आहे आणि युद्धग्रस्त आशियाई देशात सध्याच्या आर्थिक संकटाला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक म्हणून या हालचालींकडे व्यापकपणे पाहिलं जात आहे। इटलीच्या दक्षिणेकडील लॅम्पेडुसा बेटावर 80 स्थलांतरितांना घेऊन 2 बोटी दाखल झाल्या। इजिप्त, आयव्हरी कोस्ट, सोमालिया आणि सुदान या देशांमधून प्रवास करत असल्याची माहिती आहे आणि यामध्ये शनिवारी 267 स्थलांतरितांना घेऊन 7 लहान बोटी शनिवारी लॅम्पेडुसा बेटावरती दाखल झाल्या होत्या। रविवारी दाखल झालेल्या बोटीत 80 पैकी 4 महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे। संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीनुसार 2021 पासून खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित भूमध्यसागर पार करत युरोपमध्ये आल्याचं समोर आलंय। प्रवासादरम्यान 2000हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सीमा पोलीस आणि तटरक्षक दलाच्या बचाव जहाजांनी त्यांची सुटका केली। चीनमध्ये कोरोनाचे 1,07,000च्या वर रुग्ण आढळले असून कोरोनामुळे 4,636 जणांचा मृत्यू झालाय। 1,09,80 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला। सक्रिय रुग्णांपैकी अनेक जणांमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं समोर आलं। कोरोनाच्या कठोर निर्बंधांचा विरोध करण्यासाठी कॅनडाच्या ओटावाच्या संसद परिसरात हजारो आंदोलक, प्रामुख्याने ट्रक चालक एकत्र जमले होते। त्यांच्या घोषणाबाजी आणि गदारोळाबाबत ओटावा डाऊनटाऊनमध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांनी संताप व्यक्त केला। आंदोलकांना लोकप्रतिनिधींसमोर आणि पोलिसांसमोर आपली भूमिका मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे, असं आंदोलनाला विरोध करणारे नागरिक कोलिन सिन्क्लेअर यांनी सांगितलं। गेल्याच आठवड्यात ओटावात असंच एक मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जात होतं, त्यामुळे सुद्धा नागरिक आपली त्रस्तता व्यक्त करत होते। कॅनडामध्ये सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि कोरोनाच्या कठोर निर्बंधांना विरोध म्हणून रविवारी हेगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं।
नेदरलँड्स रेझिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटानं हे आंदोलन केलं. आंदोलक आधी मेलीवेल्ड पार्क इथे एकत्र जमले होते आणि त्यांनी बिनेनहॉफ इथल्या संसदेकडे कूच केली. आम्हाला आमच्या मुला नातवंडांसह मुक्त फिरता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, असं आंदोलक हॅन्स इन्व्हन्स्टन म्हणाले. ग्रीसमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. वाढत्या वीज बिलाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झालेत. अशा संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखत दुधाचे कॅन जमिनीवर ओतले. लारिसा शहराबाहेर प्रमुख मार्गावरती हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो ट्रकसह शेतकऱ्यांनी मार्ग रोखला. तसंच वीज दर कलम रद्द करण्याची मागणी केली. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानात पोहोचले आणि पाकिस्तानच्या कराचीमध्ये भारतातील हिजाब बंदी विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी हिजाब घालून शेकडो महिला रस्त्यावरती उतरल्या होत्या. हिजाब बंदीचा निषेध करणारे फलक घेऊन मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच हिजाब घालणं हा मुस्लिम महिलांचा मूलभूत अधिकार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. ट्युनिशियाचे अध्यक्ष कैस सईद यांनी घेतलेल्या विवादास्पद निर्णयाच्या निषेधार्थ मध्य ट्युनिसमध्ये शेकडो निदर्शक जमले होते. आठवड्याच्या शेवटी सईद यांनी भ्रष्टाचाराचा संशय आणि राजकीय आरोप असलेल्या प्रकरणांच्या संभाव्य गैरव्यवहाराचा दावा करत न्यायपालिकेची सुपिरियर काउन्सिल बरखास्त करण्याचा आणि पुनर्स्थित करण्याचा आपला हेतू जाहीर केला आणि त्यांना नवीन काउन्सिलची नियुक्ती केली. सईदच्या समीक्षकांनी असं म्हटलंय की हे पाऊल अध्यक्षांचं सत्ता हडपण्याचं एक उदाहरण आहे, ज्याला काहींनी कूप डी एटाट असं म्हटलंय. तर आंदोलकांनी फलक आणि राष्ट्रध्वज फडकावत डाऊन विथ द कूप यासोबत विविध घोषणा केल्या. लिबियन सरकारचे प्रमुख म्हणून अब्देल हमीद डबीबा यांच्या वैधतेला पाठिंबा देण्यासाठी त्रिपोलीच्या शेजारच्या शहरांमधून सशस्त्र वाहनांची लिबियन संयुक्त ऑपरेशन सैन्यानं शनिवारी देशाच्या राजधानीमध्ये रॅली काढली. मिश्राता, खोम्स आणि झ्लिटन इथल्या संयुक्त सैन्यानं सुमारे 300 सशस्त्र वाहनांसह त्रिपोलीच्या शहीद चौकात परेड केली. उत्तर पश्चिम सिरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या गावात सिरियन सैन्याच्या तोफखान्याच्या हल्ल्यामध्ये किंवा तोफांच्या हल्ल्यात 2 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जण ठार झाले. रहिवाशांनी सांगितलं की हे कुटुंब त्यांच्या घराबाहेर सूर्यप्रकाशाचा आनंद आणि चहा पित होते जेव्हा हा आघात झाला. व्हाईट हेल्मेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरोधी पक्षाच्या सिरियन नागरी संरक्षण गटानं म्हटलं की 2 मुलं ही 3 आणि 7 वर्षांची आहेत. भारताच्या अंतराळ संस्थेनं सोमवारी पहाटे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला. 2 सहप्रवासी उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवण्यात आले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या फुटेजमध्ये रॉकेटचं इग्निशन आणि त्यानंतरचं उड्डाण दाखवलं गेलंय. ते वरच्या वातावरणात पोहोचताच वैज्ञानिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष केला. इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये कार्निवल सुरू असून या पार्श्वभूमीवर शहरात रोषणाई करण्यात आली आहे. चेहऱ्यावरती अनोखी मास्क घालून या उत्सवामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसतंय. यावेळी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. पारंपरिक पोशाख तसंच विविध मुखवटे परिधान करून हे कलाकार सहभागी झालेत. व्हेनिस कार्निवलची परंपरा 11व्या शतकामध्ये सुरू झाली. तेव्हापासून इथले नागरिक हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. चिलीमध्ये समान विवाह कायदा लागू झाला आणि त्यानंतर समलिंगी जोडप्यांनी एकत्रितपणे पिकनिक काढत या नव्या कायद्याबद्दल सेलिब्रेशन केलं. डिसेंबरमध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली. हा कायदा आणण्यात आम्ही यशस्वी झालो अशी प्रतिक्रिया समलैंगिक एकीकरण समितीचे प्रतिनिधी रामन गोमेज यांनी दिली. पेरूचं दुसरं सर्वात मोठं शहर प्री इंका या शहरामध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना कापडामध्ये झाकलेल्या बाल मम्मीच्या शेजारी 7 प्रौढ व्यक्तींचे सांगाडे सापडले. लिमाच्या मुख्य चौकाच्या ईशान्येला असलेल्या काजामार्क्विला इथे हा शोध लावला गेला. पुरातत्वशास्त्रज्ञ योमिरा हुमान हे संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखांपैकी एक आहेत आणि ते म्हणाले की हा जो माणूस होता तो ख्रिस्तानंतर अंदाजे 800 ते 1000च्या दरम्यान मरण पावला असावा. तर 2021 मध्ये सापडलेली मम्मी सुती कपड्यांनी झाकलेली होती. तिचे हात आणि शरीर भाजीपासून बनवलेल्या दोरीनं बांधलेले होते. हे उत्खनन म्हणजे सॅन मार्कोसच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या पुरातत्व विद्याशाखेचा भाग आहे.
अशा आणखी काही बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. सुपर बोलमध्ये लॉस एंजेलिस रॅम्स आणि सिन्सिनाटी बेंगल्स यांची लढत होणार आहे. ही स्पर्धा अमेरिकन फुटबॉल विश्वातली सर्वात लोकप्रिय अशी स्पर्धा आहे. त्यामुळे या सामन्याला फॅन्सनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. रॅम्सची सुपर बोलमध्ये प्रवेश करण्याची ही 5वी वेळ असून रॅम्सनं हा सामना जिंकला तर 1983 नंतर लॉस एंजेलिस रायडर्स नंतर असं करणारा तो दुसरा लॉस एंजेलिसचा संघ असणार आहे. तर अनेकांना अद्यापही सिन्सिनाटी बेंगल्सनं जेतेपद मिळवावं असंच वाटतंय. सिन्सिनाटी बेंगल्स आणि लॉस एंजेलिस रॅम्स यांच्यातील सामन्यापूर्वी सोफी स्टेडियमवरती गायक मिकी गायटेननं अमेरिकन राष्ट्रगीत सादर केलं. मिकी गायटेनला ग्रॅमीचं नामांकन मिळालेलं आहे. सुपर बोलमध्ये लॉस एंजेलिस रॅम्स आणि सिन्सिनाटी बेंगल्स यांची लढत होणार आहे. सुपर बोल LVIच्या हाफ टाइम शोमध्ये हिप हॉप सुपरस्टार डॉक्टर ड्रे, केंड्रिक लामर, एमिनेम, स्नूप डॉग आणि मेरी जे ब्लिगे हे देखील दिसणार आहेत. दिग्दर्शक इवान रिटमन यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅलिफोर्नियातील मॉन्टेसिटो इथे त्यांच्या घरी झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. रिटमन यांनी ॲनिमल हाऊस ते घोस्ट बस्टर्स अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यांनी 2 ऑस्कर नामांकनं सुद्धा मिळवलेली आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.